विधानसभा निवडणूक संपल्यानंतर प्रहारचे कार्यकर्ते व काही मित्रमंडळी कामानिमित्त नागपूर गेले असता त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात घडला। चौघेही चांदूरबाजार येथून नागपूर कामानिमित्त गेले। तेथून घरी परत येत असताना चालकाच्या डोळ्याला झपकी आल्याने भीषण अपघात घडला। चालत्या कारने भरधाव वेगाने उभ्या ट्रकला धडक दिली। या भीषण अपघातात प्रहार कार्यकर्ते सोपान नितीन कोरडे व वृषभ गावंडे यांचा जागीच अंत झाला, तर अजिंक्य वाकोळे व शुभम खोड किरकोळ जखमी झाले आहेत। दोघांनाही तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले। ही धक्कादायक घटना नागपूर अमरावती महामार्गावर घडली। या घटनेने प्रहार परिवारात दुःखाचे डोंगर कोसळले आहेत। अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी तात्काळ नागपूरला धाव घेतली। निवडणुकीत पराभव झाला असतानाही पराभवाचे दुःख बाजूला सारून पुन्हा आपल्या समाजसेवेच्या कामात लागल्याचे यावेळी बच्चू कडू दिसून आले। घटनास्थळी भेट देऊन आपल्या जखमी कार्यकर्त्यांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली, तर मृतक कार्यकर्त्यांच्याबद्दल आपली संवेदना सुद्धा बच्चू कडू यांनी व्यक्त केली।